नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महा TAIT म्हणजे महाटेट ही जी एक्झाम आहे ती आतापर्यंत फक्त एकदा झाली होती 2017 मध्ये. त्यानंतर महाटेट एक्झाम झालेली नाही आणि ही महाटेट एक्झाम 2021 मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. त्या संदर्भात एक महत्त्वाची घोषणा महाराष्ट्राचे शिक्षण सहसचिव यांनी केलेली आहे. एक मुंबई येथे आंदोलन करण्यात आले होते विद्यार्थी यांच्या मार्फत. जे भावी शिक्षक आहेत, जे शिक्षक संघटना आहेत, यांनी मुंबई येथे आझाद मैदानावरती एक असा उपोषणाला बसले होते, आंदोलन करत होते. त्या ठिकाणी शिक्षण सहसचिव यांनी एक लेखी आश्वासन दिलेले आहे की शिक्षक अभियोग्यता चाचणी हे 2021 मध्ये घेऊत आणि जितके शिक्षकाचे रिक्त पदे आहेत ते तातडीने भरण्यासाठी कारवाई करूत, अशा स्वरूपाची तिने तिथे लेखी मागणी केलेली आहे आणि ते मंजूर सुद्धा केलेली आहे. त्या संदर्भात एका न्यूजपेपरमध्ये बातमी आलेली आहे. तर ही बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूत. तर त्याआधी शिक्षक भरतीची तयारी करत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूत ही महत्त्वाची अशी बातमी, ते पण सविस्तरपणे. तर TAIT म्हणजे महाटॅट लवकरच घेणार, शिक्षण सहसचिव यांचे आश्वासन. शिक्षक निवड, मुख्य परीक्षा व दुसरी अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा TAIT लवकरच घेऊन 2017 नंतरची राज्यातील सर्व शिक्षकाची रिक्त पदे महाविकास आघाडी सरकार भरेल, असे आश्वासन शिक्षण सहसचिव इम्तियाज काझी यांनी मुंबई येथे दिले. त्यामुळे आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेतले असल्याची माहिती ऑल इंडिया बंजारा टायगरचे प्रदेश उपाध्यक्ष आंदोलक प्राध्यापक संतोष राठोड यांनी शनिवारी दिली. राज्यातील लाखो DED BED धारक, TET CTET पात्र उमेदवार या 3 वर्षांमध्ये उत्तीर्ण होऊन सुशिक्षित बेरोजगार झाले होते. कारण ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्या उमेदवारांना शिक्षक निवड, मुख्य परीक्षा, अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण करणे राज्य शासनाच्या वतीने बंधनकारक केले होते. मात्र ही परीक्षा म्हणजे शिक्षक निवड, मुख्य परीक्षा, अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा महायुतीच्या काळामध्ये 2017 मध्ये एकदाच घेण्यात आली. त्यानंतर 3 वर्षांमध्ये ही परीक्षा एकदाही झाली नसल्याने हजारो उमेदवारांची वयोमर्यादा निघून जाते काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता. ही परीक्षा तात्काळ घेण्यात यावी या मागणीसाठी अनेक आंदोलने, बेमुदत उपोषणे झाली. याची दखल घेत नसल्याने आता हिवाळी अधिवेशनात आझाद मैदानावरती उपोषण करण्यात आले. याची गांभीर्याने दखल घेऊन शिक्षण सहसचिव इम्तियाज काझी यांनी चर्चेसाठी बोलवून आश्वासित केले आहे. त्यामुळे आगामी 2021 मध्ये शिक्षक निवड परीक्षा ही होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमची तयारी तुम्ही चालू ठेवा, जेणेकरून जेव्हा पण यावरती अपडेट येईल ते तुम्हाला मी नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून प्रोव्हाइड करेल. तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी यांना नक्की शेअर करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.